आहेत आणि राजकारणात चाणक्य एकच आहेत, चाणक्य एकच आहेत. बहुमताने या ठिकाणी 1,53,000 मतांनी या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे यांची या ठिकाणी विजयी झाल्याबद्दल या ठिकाणी पुरंदर तालुका इंडिया आघाडीच्या वतीने या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय. हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं हे होणार नाही, आता चालून घेणार नाही आणि खपवून तर घेणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका. या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चालल्याच्या आहेत. करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहेत आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे. सरकार हे काय काम करतं आहे आपल्याला माहिती नाही, पण सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काय फार दिवस नाही, ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे, 4 महिन्यातच सरकार आहे, त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका, ऑक्टोबरपासून आपलंच राज्य येणार आहे. मी त्याला म्हटलं असं, पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे, खरं तर अगदी तोंडात आलेला घात घेतला. आपल्या 230 सीट आल्या आहेत, त्यांच्या काय फार आलेल्या नाही आहेत. आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई. आत्ता एक कार्यकर्ता मला सांगत होता, आता अशी बातमी आली आहे म्हणजे खरं खोटं मला माहिती नाही, मी काय दिल्लीत नव्हते, पण त्यांचं म्हणणं आहे त्या RSSनी काहीतरी निर्णय घेतला आहे की त्यांना नेतृत्व बदल हवं आहे. असं मी नाही म्हणत आहे, असं काहीतरी त्या फोनवर आलं आहे. आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही. आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे, नाही करायचं आहे ते काहीतरी करा, पण प्रशासनाला सुरुवात करा. जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल तर हम तो तयार आहे, काय प्रॉब्लेम आहे. कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात, आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही? सरसकट झाली होती सगळ्यांची. दुधाला भाव, इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे. दुधाला भाव कधी कमी पडू दिला का? कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का? बसला की नाही फटका? रामकृष्ण हरी. पण खरंच आहे हा खूप विषय, लोक प्रचंड बसतात. आवडवाशींना भेटले, म्हटलं जेवढे खासदार तेवढे तुझेच खासदार निवडून आले. 4 खासदार निवडले 40, पण करा 41 खासदार त्यांनी 90% जास्त होते. आणि दगड उभा तरी येतील पण तुला वाटत तुझ्या 41 खासदार असा निवडणं. उत्तर प्रदेश आयोग पण हरले. बघा तुम्ही, खूप आपल्याला एक म्हणून आत्मचिंतन आहे की लोकांना काय चालतं आणि लोकांना कितीही ग्राह्य ठरवू नका. आमचं ते लोक म्हणतील जावं. त्याच्यामुळे कधी या मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवून. तुम्ही पैसा, भीती, सत्ता, जे काय घरफोड, पक्षफोड, या देशातल्या जनतेने हे सगळं नाकारलं आहे. कारण का हा एक सुसंस्कृत राज्य नाही, हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान आहे. त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे ते आपल्यासाठी खूप आशादायक आहे. लोकांना असं वाटायचं अभी कुछ नाही होगा, काय होईल काय होईल. तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते, त्या आदर्श मतदारसंघात काय झालं. किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक, आदर्श आई, आदर्श माता बघितली होती, पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता. पण ह्या राज्याने आदर्श ला दाखवलं की नाही काय करायचं. त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदारांना लांबून बघत असतो. आम्ही इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्याला असतात. आपल्याला वाटत असतं ऐकतायत जुमलाबाजी देश में नाही चलेगा. आज तुम्ही 10 लाख म्हणा, 15 लाख अकाउंटमध्ये टाका आणि लोक म्हणतील बघा दाखवते इलेक्शनचं लागू तर दे, मग बरोबर बटन दाबतो.
त्यामुळे आपण सगळ्यांनी आपण व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया, पण त्यांनी केलेल्या चुकीतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं. आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की 30 खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ नका. अरे 30 आले म्हणजे आमचे 200 आमदारच आले. आपल्याला पुढचे 4 महिने अतिशय सतर्क राहावं लागेल. आपण सगळेच म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे. कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला इंडिया मीटिंगला गेलो होतो, तेव्हा माननीय सोनियाजी, उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते. या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. पुढच्या एक 8, 10, 15 दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचं आहे आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. आज आपण गेल्या महिना, 1.5 महिना, 3 महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली. मला आत्ता चिठ्ठी आली आहे, निर्भय बनो टीमचं आभार माना. निर्भय बनो, काय दिवस आलेत बघा, मला निर्भय बनो टीमचा आभार मानावा लागत आहे. आता सब निर्भय बन गए, आता बनो कसलं राहिले. आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे. मला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही. माझे श्रीनिवास पवार आणि मी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होतो. सगळ्यांनाच धाकधूक होती, कारण काय टी व्हीवाले 2 म्हणायचे येणार, 3 म्हणायचे नाही येणार. आमदारांचं एक वेगळंच गणित असते. ते आमदार रोज मला सांगायचे असं असं आहे, असं असेल. म्हणलं कशावर. पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे. मला अजून आठवतं, मी मगाशी जयदीपला सांगितले गाडीची कथा बारामतीतून येताना. आम्ही नाझऱ्यातून कुठून येत होतो देव जाणे. नाझऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो. आणि मी त्यांना म्हणलं काय तुम्हाला वाटतो कसं होईल, समोर कोण हे कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायच्या आधी ते म्हणले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे, बाहेरचा असला तर इतक्या मतांनी येणार आणि घरात असला तर इतक्या मतांनी येणार. आता काय बोलताय झेंडे मामा, कशावर ना? ते म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणून माझी खूप इच्छा वासियांच्या समोर मी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांची मनपूर्वक आभार मानते. 4 वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली, याबद्दल अतिशय विनम्रपणे मी आपले आभार मानते. मी काँग्रेस पक्ष माननीय सोनियाजी, राहुलजी, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि संजय जगताप आणि त्यांची सगळी टीम, उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम, सगळे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, त्यांचे सहकारी, वंचित आघाडीचे आंबेडकर साहेब, त्यांचे सगळे सहकारी आणि ज्या ज्या पक्षांनी आपल्याला जी मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण का हे सगळं यश जे आहे हे आमच्या व्यासपीठावर बसलेल्या एकाही नेत्याचं नाही. मान्य आभार. व्यासपीठावर आम्ही फक्त बसलेलो आहोत. मेहनत आणि जी लढाई लढला ती तुम्ही प्रत्येक गाववाडी वस्तीवर लढलेला. त्यामुळे एक वेगळा अनुभव आपल्या सगळ्यांना या इलेक्शनला आला. प्रत्येक तालुक्यात चित्र वेगळं होतं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, पण एक गोष्टी सगळीकडे कॉमन होती. प्रत्येक तालुक्यात धमक्या जोरजोरात येतो, एवढं एकच कॉमन होतं. आणि ज्याला धमकी देईल तो मला फोन करून म्हणायचा अहो आज माझा नंबर लागला. म्हणजे नंतर जणू काय ते सर्टिफिकेट झालं होतं की हा माझी समाजात किंमत आहे बाबा, मला फोन आला. तर कोण देतो तो काय देतो तर मी काय विचारलं नाही, मी फार दुसऱ्याच्या घरात बघत नाही. पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला तुम्ही घाबरला नाही आणि निष्ठेने लढला तुम्ही, याचं कितीही मी कौतुक केलं तरी बघितलं. आणि आपण स्वाभिमानी होतो.
आपला आपला रामकृष्ण हरी. वाजली तुतारी वाजवून मोकळं झालंय तुम्ही आणि सुखात जगतोय आपण. आणि आता विधानसभेला राज्यात तर तिथे थोडंसं कॉम्प्लिकेशन आले. जिथे जिथे आज तुतारी आली आपल्या सगळ्यांचं, म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप उत्तम झाला, सेनेचा झाला, आपला झाला, म्हणजे महाविकास आघाडी. मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, मी आधीच्या पण भाषणात म्हणायचे, किती सीट सुप्रिया सुळे लढताय? 48. आणि 48 पैकी 30 सीटनी आम्ही निवडून आलेलो आहोत. पण एक थोडंसं नुकसान आपलं झालं, ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे, की आपली साताऱ्याची सीट आली असती. संजय आपण नंबर्स पाहिले असतील की शिंदे साहेबांची सीट ही काहीतरी 30-35 हजारांनी गेली, 32. आणि ती जी तुतारी त्याला पिपाणी, पण तुम्ही त्याला पिपाणी म्हणता, पण इलेक्शन कमिशन त्याला तुतारी म्हणतं. त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खरं तर साताऱ्याला. त्याच्यामुळे पुढच्या मला वाटतं इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून मी काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागीन आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. मी तर इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं. वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाणी तुम्ही ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शनमध्ये. पण सातारा, शिरूर, माढा, बारामती, दिंडोरी, रावेर, जिथे जिथे आपण लढलो, वर्धा, बीडला पण होती, पण तिथे कुठेही त्यांनी पिपाणी काढली नाही, ठेवली. हा रडीचा डाव. पण आता हे इलेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला झालेला आहे. त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट झालो आता. त्याच्यामुळे 3-4 महिन्यात कुणाचे पण फोन येऊ दे, धमकी येऊ दे, पिपाणी चालू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त आम्ही काय करू शकतो. कारण का ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय मी काल इंदापूरला होते. इंदापूरला भाषण करायला कार्यकर्ते म्हणत होते, ताई इथे पाण्याचं बघा, इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलटं मतदान केलं तर इथे पाणीच इंदापूरला मिळणार नाही, तरी तिथे 25,000चा लीड आहे. म्हणजे ही खरंच म्हणजे ज्या पद्धतीने भाषणं केली गेली किंवा लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी आहे त्यातून आपण पण बोध घेतला पाहिजे. आता 30 आले म्हणून हवा नको जमिनीवर, कारण आपली जबाबदारी जास्त वाढली. त्यामुळे पुढचे 4 महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे. त्यामुळे फार गुलाल खेळत बसू नका. आता 3-4 दिवस गेला रामकृष्ण हरी, आता उद्यापासून कामाला लागला. कारण बूथ कमिट्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आणि एक आंदोलन, माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील, काँग्रेस पक्षाचे तालुक्याची अध्यक्ष आहेत अण्णा, माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल खेळतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेन ना, की मी काल दौंडला होते, त्यानंतर इंदापूरला होते, आज सकाळी बारामतीला होते. तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली, काही दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा. आम्हाला अशक्य आहे जगणं, आम्हाला परवडत नाही आहे, काहीतरी मार्ग काढा. शहरामध्ये 2 रुपयांनी दूध वाढलं आहे म्हणून काल खडक असले आणि पुण्यातले लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा, आणि ग्रामीण भागात 2 रुपये कमी झाले. तर मला हा हिशोबच कळत आहे की शहरामध्ये दूध रोज वाढतं आहे, ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत आहे. मग मधले 50चे रुपये आता 55 झाले. मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे? त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी आपण, मला असं वाटतं मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे 10वं किंवा 11वं पत्र असेल, पण जर पुढच्या 8-10 दिवसात जर मला वाटतं संजय आपण जिल्ह्याचे अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल, आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले, तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर एक 8-10 दिवसाचा कालावधी सरकारला देऊ. नाही जर आपल्याला निधी मिळाला तर ताकदीने रस्त्यावर उतरून आज दुधाला भाव जोपर्यंत मिळत नाही त्या कामाला आपल्याला लागावं लागेल. म्हणजे एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या आणि एका बाजूला चारा छावण्या तुम्ही बघताय, चारा छावण्या, टँकर वेळेवर येत नाही, चारा डेपो मागितला तर मिळत नाही. सगळी परिस्थिती म्हणजे मला यायलाही उशीर याच्याचमुळे झाला
एकतर म्हणजे मला तर वाटतं मी पहिल्यांदाच इलेक्शन लढले का असं वाटतंय. एवढा गुलाल आयुष्यात कधीच खेळले नाही जेवढा 4 दिवस खेळते. काल तर 3.5 तास उशीर झाला. रात्री मी 9:30-10ला पोचले. इंदापूरला 6ला पोचायचो, तर रात्री का 2 वाजले कधी जाय. आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते दिसत होते. जे एवढा म्हणजे ह्या इलेक्शनमध्ये काय झाले हेच समजे ना मला. हा पाऊस लागली असं तो काय बरोबर आहे. मान्य मान्य पूर्णपणे मान्य. आमच्या पुरंदरला ते त्याचं तुझवणीचं पाणी आलंच पाहिजे. 7 दिवसांनी पाणी आम्हाला. किती दिवस वापरायचं? 7 दिवसांनी पाणी अजिबात पाणी येत नाही. वाचून दाखव मला दिसत नाही. चष्मा नाही. पुरंदर उपसा योजनाला काय दिली